तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय। संतोष देशमुखांना अत्यंत क्रूरपणे मारलं, राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो हे मी बघितलं ऐकलं होतं, पण आमच्या बीडमध्ये राखेतून गुंड आणि खंडणीखोर उभे राहतात अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली आहे। तर बीडमध्ये खंडणीला विरोध करण्याचा विषय होता, पण वंजाऱ्यानं मराठ्याला मारलं असं लेबल लावलं गेलं असं म्हणत जातीवादावर टीका देखील केली आहे। वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध, कशात गुंतून पडतोय आपण, पण तुम्हाला गुंतवलं जातंय, राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमधनं फिनिक्स पक्षी उभारी घेतो। आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात। या संतोष देशमुखने त्याला विरोध केला, उद्या तिथे संतोष देशमुख नसता, दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असतं। विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा। आम्ही लेबल काय लावली? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं। त्याच्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध? कशात गुंतून पडतोय आपण? पण तुम्हाला गुंतवलं जातंय, हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत, त्याच्याबद्दलच गुंतून राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।